हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे बघा मी ही तुरीची डाळ घेतली होती आणि 3 शिट्ट्या करून घेतल्यात. मस्त आपली ही डाळ शिजलेली आहे आणि छान मी फेटून पण घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. ह्या डाळीपासून आपल्याला खूप छान अशी रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता हे साईडला ठेवायचे डाळ आपल्याला. त्यानंतर इथे मीडियम साईजचा एक टमाटा घेतलाय बघा, पाहू शकता. टमाटा स्वच्छ धुवून घ्यायचा. टमाटा धुवून घेतलाय. कोथिंबीर घेतली मी धुवून स्वच्छ आणि लसूण घेतलाय बघा. तर आपल्याला हा टमाटा छान बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर कोथिंबीर पण चिरून घ्यायची आणि लसूण पण आपल्याला खूप छान बारीक चिरून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप छान वाटतं आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय ते पण मला खरंच मस्त वाटतं की माझ्या मैत्रिणी माझे व्हिडिओ पाहतात आणि तुमचा सपोर्ट आहे मैत्रिणींनो, मला माहिती आहे आणि असाच राहू दे सपोर्ट तुमचा. तर पाहू शकता इथे लसूण मी छान चिरून घेतलेला आहे. त्यानंतर टमाटा पण आपल्याला चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी कशा छोट्या असतात आणि साध्या सोप्या असतात पण खूप छान असतात. घरगुती आपल्या घरी साहित्य नसलं ना तरी तेवढ्या साहित्यामध्ये कशी बनवायची रेसिपी मी ही पण तुम्हाला दाखवते. साध्या सोप्या रेसिपी आहेत. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल मी कशा पद्धतीने बनवते ते. तर पाहू शकता आपला टमाटा पण असा छान बारीक चिरून झालेला आहे. व्हिडिओ छोटासा आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक करायला विसरू नका. टमाटा पण आपला छान बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची पहा. अगदी झटपट ही रेसिपी आहे डाळीची. कोथिंबीर पण छान बारीक चिरून झालेली आहे, पाहू शकता. त्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय बघा. कांद्याचं हे पुढचं असं टोक जरा काढून घ्यायचं. कडक असतं ना ते काढून घ्यायचं आपल्याला आणि कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचे. तुम्ही उभा पातळ करून चिरून पण टाकू शकता किंवा असा बारीक चिरून पण टाकू शकता तुमच्या आवडीवर. तर कांदा पण छान बारीक चिरून झालेला आहे. तर आपण आता हे साईडला ठेवून गॅस का वळायचे. इथे गॅस पेटून घेते मी आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते बघा. कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात तेल टाकून घ्यायचे. इथं मी तेल 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे बघा मैत्रिणींनो. तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त तेल करू शकता. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकून घ्यायची आपल्याला 1 चमचा. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे, पाहू शकता. जिरं छान फुललं की लसूण टाकून घ्यायचंय. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. म्हणजे कसं त्या कोथिंबीरनी तेलामध्ये छान आरक पण उतरतो आणि आपली फोडणी पण जळत नाही. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने कांदा टाकून घेऊया. कांदा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे, पाहू शकता. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे बघा. मीडियम साईजचा मी एक टमाटा बारीक चिरून घेतलेला टाकून देते आणि टमाटा पण कांद्यासोबत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा टमाटा छान परतून झालाय. तर 1 चमचा मी हळद टाकून घेतली. त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकली बघा.
आणि बेडगी मिरची पावडर, रंग छान येतो, ते 1 चमचा टाकला आहे. लाल तिखट टाकलं 1 चमचा. आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने डाळ बनवा मैत्रिणींनो, खूप छान होती तिखट डाळ ही कांदा टाकून. याच्यामध्ये तुम्ही चिंच पण टाकू शकता किंवा कोकमचा पण वापर करू शकता. हे छान परतून झाल्याच्या नंतर डाळ टाकून द्यायची आपल्याला. जेवढी तुम्हाला डाळ बनवायची पातळ घट्ट त्याप्रमाणे इथे पाणी टाकायचे आपल्याला आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. रंग पण किती छान आलाय बघा आपल्या डाळीला. छान मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बघा मी आता. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो ही डाळीची, पण तुम्ही अशा पद्धतीने डाळ एकदा बनवून करून बघा. कारण आपण कसं दरवेळेस साधी डाळ बनवतो फिक्की किंवा हिरवी मिरची टाकून बनवतो, पण तुम्ही कांदा चिरून आणि हे लाल तिखट टाकून ना खूप छान ही डाळ होती. तर ह्या डाळीला आपल्याला छान अशी मस्त उकळी येऊन द्यायची आणि मगच आपली डाळ झाली म्हणायचं. तर पाहू शकता छान डाळीला उकळी आलेली आहे आणि डाळीचा रंग पण खूप मस्त आलेला आहे मैत्रिणींनो. भातासोबत ही किंवा चपातीसोबत तुम्ही मस्त ही डाळ चुरून खाऊ शकता. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया आपण. आणि कोथिंबीरने तर डाळ खूप छान दिसते बघा. मस्त ही आपली डाळ झालेली आहे. तर ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही डाळ करणार का तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा लिहून की करणार म्हणून. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.